राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक आहे। सह्याद्री अतिथीगृहावर थोड्याच वेळात ही बैठक पार पडणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतरची पहिलीच मंत्रिमंडळ बैठक आहे। या बैठकीत नेमके कुठले महत्त्वाचे निर्णय होणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय। अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतरची पहिलीच महत्त्वाची मंत्रिमंडळाची ही बैठक आहे। बैठकीत नेमके कुठले महत्त्वाचे निर्णय होणार याकडे मात्र लक्ष लागलंय। राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात ही महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीकडे मात्र राज्याचं लक्ष आहे। सह्याद्री अतिथीगृहावर थोड्याच वेळात ही बैठक पार पडणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या नंतरची ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले। सुशांत, राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक आहे। विशेष म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतरची ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक आहे। काय सांगशील सविस्तर, काय बैठकीमध्ये नेमकं घडू शकतं? करण, अगदी खरं आहे। आपण पाहिलं असेल तर अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतरची राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक आहे। राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर आर्थिक वर्ष जे आहे ते खऱ्या अर्थाने आजपासून सुरू होतं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। आपण जर याआधी बघितलं असेल तर लाडकी बहीण योजनेमुळे ज्या सध्या राज्यात चर्चा सुरू आहेत, लाडकी बहीण योजना बंद होईल असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जातोय। त्याला स्पष्टीकरण देखील सरकारच्या वतीने देण्यात आलं होतं की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मात्र सरकारसमोर एक आव्हान आहे की लाडकी बहीण योजना जर सुरू करायची असेल तर निधी कुठून आणायचा, पैसे कसे जमा सरकारच्या तिजोरीत जाणार, यासाठी सरकार सध्याच्या काळात विविध घोषणा ज्या आहेत ते करत आहे, विविध दर वाढ जी आहे ते करत आहे। आपण जर बघितलं असेल तर या संदर्भात आज चर्चा जी आहे ती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे। त्याचसोबत राज्यातील पीक पाण्याचा आढावा जो आहे तो देखील घेतला जाणार आहे आणि राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला आहे। विशेषतः तळ कोकणामध्ये देखील मागच्या आठवड्यात पाऊस पडला होता, त्यामुळे काजू आणि आंबा बागायतदारांचं नुकसान झालं होतं। आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर देखील चर्चा होणार आहे। ज्या ज्या भागात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने मदत करता येतील याचा आढावा एकूण घेतला जाईल। त्याचसोबत आपण बघितलं असेल तर खऱ्या अर्थानं जे राज्यातले काही विविध प्रकल्प आहेत, विविध प्रोजेक्ट आहेत, आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्या प्रकल्पाबाबत तरतूद केलेली आहे। हे प्रकल्प पुढे नेण्यासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील याबाबतची चर्चा देखील आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत होणार आहे। कारण नक्की सुशांत, खरं तर राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला मंत्रिमंडळाचे सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत। मात्र काल ज्या प्रकारच्या आता घडामोडी घडल्या की काल आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस होता, त्या दरम्यान रात्री उशिरापर्यंत सर्व अधिकारी ठाण मांडून होते आणि बऱ्याच निधीचं वितरण सुद्धा त्या दरम्यान झाल्याचं आता कळतंय। नवीन वर्षात आता आर्थिक वर्षात प्रवेश झाला आहे, या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडू शकतात का? कारण जर खऱ्या अर्थाने राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो मार्च महिन्यात मांडण्यात आला, त्यानंतर नवीन वर्षात आर्थिक तरतूद कशी करायची या संदर्भातली काल अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली। काल रात्री उशिरापर्यंत खऱ्या अर्थाने अधिकारी बैठकीला होते आणि या बैठकीत आत्तापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे 1 एप्रिलपासून। तर आजपासून पुढचं आर्थिक वर्ष येईपर्यंत कशा पद्धतीने तरतूद करता येतील आणि राज्यातील जे महत्त्वपूर्ण प्रकल्प आहेत, काही महत्त्वपूर्ण प्रकल्प आहेत ते जर पूर्णत्वास न्यायचे असतील तर त्यासाठी आर्थिक नियोजन कसं करावं लागेल। मेट्रोसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यातला आहे, त्याला कशा पद्धतीने तरतूद करता येईल या संदर्भातली खरी बैठक होती। मात्र हे सगळं करत असताना एकीकडे प्रकल्प राज्य सरकारला पूर्ण करायचं आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्यांसाठी देखील काही महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते राज्य सरकारला घ्यायचे आहेत। मग ते शेतकऱ्यांबाबतचा निर्णय असेल, लाडक्या बहीण योजनेचे तर पैसे आहेतच, त्यामुळे एकीकडे सरकारवर आर्थिक कर्ज देखील आहे, त्यासोबत आर्थिक वर्ष नवीन सुरू झालेलं आहे आणि याचा ताळमेळ कसा करायचा, कशा पद्धतीने राज्याचा बजेट जे आहे ते भविष्यातला वाढू शकतं, निधी वाढू शकतो या संदर्भातली चर्चा रात्री झाली आणि त्याची संपूर्ण माहिती आजच्या बैठकीमध्ये देण्यात येणार आहे। या मंत्रिमंडळ बैठकीबाबतची वेळोवेळी अपडेट तुझ्याकडून घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।